बघा आता काय ते +3चं काय झालं, +3चं काय झालं, -3 म्हणजे 5 - 3 आन्सर आपलं 12. तुम्ही डायरेक्ट 2 लिहिलं तरी चालतं यामध्ये. +8चं काय होणार, +8चं -8 आणि हे काय इथं गुणाकार आहे, इकडे याला काय होते भागाकार, म्हणजेच 14/3 हे तुमचं आन्सर येणार. पुढं हे भाकर आहे आणि आपल्याला एक्सची किंमत काढायची. जर 3 भाकर असेल तर तिकडे गेलं का होणार, गुणाकार होणार. 3 × 2 3 दोन्ही 6. इथं हे अधिक पीच इकडे काय करणार, वजा पी. मग 2p मधून काय गेले, पी गेले. मग राईट साईडला काय राहिलं, 4/3 येणार इथे एवढं आन्सर.